पावसाळा आला की प्रत्येक कोकणी घरात किंवा मालवण्यांच्या घरी तुम्ही अळूचं फतफतं हे कधीतरी ऐकलं असाल। तर आज आपण बघणार आहोत अळूचं फतफतं कसं बनवायचं। त्यासाठी लागणारी कृती हे आई आपल्याला एक एक करून सांगेल। हे काय हे अळू आहे, म्हणजे ही अळूची जी अळूची पानं असतात ना काळ्या ती देठाची, चिरून घ्यायची, ती चिरून घ्यायची, धुवून चांगली चिरून घ्यायची, त्याचे देठ पण असे बारीक करायचे आणि त्यामध्ये लागणारं साहित्य म्हणजे हे याच्यामध्ये मिक्स भाज्या जेवढ्या घालाल तेवढं अळू छान होणार। आता आम्हाला ह्या बाकी शेंगा, बटाटा, दुधी, भोपळा हे असं सगळं घातलं, दोडकं पण, दोडकं, आणि मला वाटतं ह्याच्यावर जी मुळं भेटतात ती बहुतेक आपल्याला मुळं भेटली नाहीये, त्याच्यामुळे आपण शेंगा टाकले। ठीक आहे, त्यामध्ये आता हे मक्याचं कणस हे असलं तर ठीक आहे, नसल्यास तुम्ही दाणे घालू शकता, पण हे घातल्यानं आणखी टेस्टी। हे मक्याचे दाणे आहेत जे वेगळे काढून घेतलेले आहेत, हे अख्खे मके आहेत। आणि त्याच्यानंतर टोमॅटो आहे, आणि याच्यामध्ये शेंगदाणे आपले कच्चे असतात ना ते शेंगदाणे आणि आटल्या आपण घेतलेल्या आहेत, ज्या उकडून फणसाच्या आटल्या मिळालेल्या आहेत, आटल्या टाकल्या, ते छान असतात। कोथिंबीर, लसूण, हे कोथिंबीर लसूण हे नंतर जे आहे हे फक्त हे चिंच गूळ हे वाटपामध्ये आपण खोबरं घेतलंय, धणे घेतलेत, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि हळद। आणि आपण दही कशासाठी घेतोय? दही नंतर अर्ध घेतलं त्यात घालायचं, शिजून झालं ना की ते टेस्टी, त्याच्यामुळे चव येते छान। तर आपण हे सगळी कृती बघितलेली आहे। तर आपण आता साहित्य काय काय घालायची ही सगळी बघितलेली आहे। तर आपण आता कृतीकडे वळूया, हे अळूचं फतफतं कसं करावं। आता कृतीनुसार आपण जे शेंगा आणि बटाटे आणि बाकी सगळे जिन्नस घेतलेले मिक्स भाज्या ते आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। हे वाफवण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आणि हे किती वेळ वाफवून घ्यायचंय? 5 मिनिटं। मगाशी आपण कुकरमध्ये शेंगा, बटाटे, बाकीच्या सगळ्या भाज्या त्या शिजवून घेतलेल्या आहेत, तसेच शेंगदाणे, त्याच्यानंतर मके। तर आता आपण कृतीकडे वळणार आहोत, काय काय आणि हे अळूचं फतफतं कसं करायचं आहे। आई हां, हा टोप घेतलेला आहे आपण, थोडं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये, त्यामध्ये टाकणार आहोत आपण लसूण, थोडं लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता आपण जी अळूची भाजी कापून घेतलेली ती आपण त्या टोपामध्ये टाकून तिला परतून घेणार आहोत। ती छानपणे परतून घ्यायची आहे मंद आचेवरती। आणि एक लक्षात ठेवावं, ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालू नये, ही तेलामध्येच आपण परतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे शिजेपर्यंत। आता ही तुम्ही बघू शकता छान परतून घेतलेली आहे, यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही टाकलेला आहे। आणि ही भाजी थोडीशी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। मगाशी जी आपण अळूची भाजी परतवून घेतलेली ती आपण मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेतलेली आहे। आणि आता पुढची कृती बघूया। आता आपण टोपामध्ये प्रथमतः टोमॅटो टाकणार आहोत। तर आपण थोडा परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे। प्रथमतः टोमॅटो, नंतर वाटप टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जे आपण खोबरं घेतलेलं त्याचं वाटप आहे हे। त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं अळू आहे ते आपण त्यामध्ये टाकायचं आहे। आणि त्याला पण छानपैकी आपण परतवून घेणार आहोत। मिश्रण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छान रंग म्हणजे पण पिवळा आणि हिरवा हा मस्त एकत्रित झालेला आहे। आणि त्यामध्ये टोमॅटो, आता त्यामध्ये आपण जी उकडलेली कणसं आहेत
ती टाकणार आहोत. फणसाचे दाणे. कणसाचे दाणे आणि जी उकडलेली कणसं आहेत. मुळात कणसामुळे आणि दाण्यांमुळे या भाजीला एक वेगळीच चव येते. आणि हे पण आपण सगळं एकजूट करून घ्यायचं आहे. हे छानपैकी आपण परतवून घ्यायचं आहे. उकडलेले आटल्या आणि शेंगदाण त्यामध्ये आपण टाकत आहोत आणि हेही आपण सगळं एकजूट करून घेणार आहोत. तुम्ही आत्ताच बघू शकता की सगळं एकजूट केल्यानंतर मला इथे त्या भाजीचा तर आत्तापासूनच स्वादिष्ट असा सुगंध येतो आहे. तुम्ही स्क्रीनमधनं तो घ्या. पण ही जेव्हा तयार होते तर अळूचं फतफतं आणि आपण त्याला अळूची भाजी म्हणू शकतो. आणि वैशिष्ट्य आहे म्हणजे मालवणात कुठेही गेलात पावसाळ्यांच्या दिवसामध्ये तर हे तुम्हाला आवर्जून बघायला भेटेल. आणि ह्याला आपण वाफवणार आहोत. ते आपण आता पाणी टाकणार आहोत आणि बेताचं पाणी घ्यायचं आहे यामध्ये. एवढं आपल्याला हवं तेवढं. जेवढं आपल्याला हवं तेवढं. आणि परत हे सगळं एकजूट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकजूट केल्यानंतर आणि ह्याला आपण वाफ देणार आहोत. तर मजा येणार आहे. आनंद घेत राहा. आणि आता आपण झाकून ठेवणार आहोत या भाजीला शिजेपर्यंत. आपण बघू शकता अळू मस्त शिजतोय. तर आपण त्यामध्ये चिंच आणि चिंच आणि गूळ याचं सारण टाकणार आहोत. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे कारण का अळूमध्ये आहे ना थोडंसं आपल्याला आपण बघायला गेलं ना तर थोडा गळा आहे ना खवखवू शकतो. तर यासाठी हे दही आणि चिंचेचं जे सारण आहे ते खूप टाकायचं खरं तर खूप गरज असते. तर बघू शकता आपण दही टाकलं आहे. आणि यामुळे या भाजीला किंवा फतफत्याला किंवा काही अजून एक नाव आहे अळूचं पातळ अळू याला एक वेगळी चव चढते. आणि बघू शकता मस्त सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत. आणि त्यानंतर आई मुळात हे सांगते की आपण ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या सर्वात ह्यानंतर जे शेंगा आहेत ना ह्यानंतर बटाटा टाकायचा नाही तर तो मेन शेवटी या टाकायच्या आहेत. कारण का बटाटा बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या शिजलेल्या असतात त्या अति शिजू नये आणि त्या विरघळू शकतात. त्यामुळे या सगळ्या भाज्या शेवटी टाकाव्या. आणि आता बघू शकता सगळे जिन्नस एकत्र झाल्यानंतर ही भाजी बोलणार नाही आपण अळूचं फतफतं किंवा पातळ अळू कोकणातलं आणि मालवण्यांच्या घरातलं वैशिष्ट्य. आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं पण चवीपुरतं मीठ टाकावं. आणि या भाजीचा जबरदस्त आम्ही तरी आस्वाद घेणार आहोत. तुम्ही स्क्रीनमधनं आस्वाद घ्या. आणि वरती पडते ती कोथिंबीर. मजा घ्या. बघत राहा. असेच नवीन व्हिडिओज आम्ही घेऊन येत राहू. आईच्या हातची सिदोरी आणि आईने बनवलेली पक्वानं ती पण स्पेशल मालवणी पद्धतीतली. बघत राहा. मजा करा. गणपती बाप्पा मोरया.